रयतेश टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो। एसएससी बोर्ड महाराष्ट्र इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 हा सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी यातील प्रकरण क्रमांक 3 केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन यातला व्हिडिओ आपला दुसरा। यापूर्वीचा भाग तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पहा आणि आता आपण या राहिलेल्या भागाला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपण आलो होतो टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन, कोणकोणत्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेचे प्रकार आहेत ते पाहूया आपण। या ठिकाणी आपण एक कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असे एकूण 4 प्रकार आहेत। तर त्याचे सविस्तर आपण माहिती घेऊया। तर पहिला आहे कॉम्बिनेशन रिएक्शन। आता कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे याला संयोग अभिक्रिया असं म्हणतो। यामध्ये काय होतं, when two or the more reactant combine in a reaction to form a single product, it is called as the combination reaction। जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट एकत्र येऊन त्यांच्यापासून केवळ एकच प्रोडक्ट तयार होतो त्याला आपण कॉम्बिनेशन रिएक्शन असं म्हणतो। सपोज या ठिकाणी ए हा एक वेगळा प्रोडक्ट आहे आणि बी हा वेगळा प्रोडक्ट आहे, तर त्याच्यापासून रिएक्टंट आहे याच्यापासून आपल्याला हा AB हा एकमेव एक प्रोडक्ट मिळतो। आता उदाहरणार्थ ट्वाइस H2 + O2 हे दोन रिएक्टंट आहेत, यांची अभिक्रिया होऊन यांची रिएक्शन होऊन या ठिकाणी ट्वाइस H2O हा एकच प्रोडक्ट आपल्याला मिळतो। अशा पद्धतीच्या असणाऱ्या रिएक्शन्सला आपण कॉम्बिनेशन रिएक्शन असं म्हणणार आहोत। नंतर नेक्स्ट आपण पाहत डिकम्पोजिशन रिएक्शन। आता डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे या ठिकाणी आपण द केमिकल रिएक्शन इन व्हिच 2 or more products are formed from a single reactant is called as the decomposition reaction। टोटली ऑपोजिट या ठिकाणी कॉम्बिनेशन रिएक्शन चे टोटल हे ऑपोजिट रिएक्शन आहे। द केमिकल रिएक्शन ही अशा मधली रासायनिक अभिक्रिया आहे की याच्यामध्ये केवळ एकच रिएक्टंट असतो आणि याच्यापासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होत असतात, त्याला आपण डिकम्पोजिशन रिएक्शन असं म्हणतो। द केमिकल रिएक्शन इन व्हिच 2 or more products are formed from a single reactant is called decomposition reaction। या ठिकाणी आपण सोडियम क्लोराइड जर NaCl घेतलं, हा एकमेव हा कंपाऊंड आहे आणि याच्यापासून आपल्याला जी केमिकल रिएक्शन केली क्लोरीन आणि सोडियम हे दोन आपल्याला सेपरेट या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट मिळतात। अशा अभिक्रियेला आपण डिकम्पोजिशन रिएक्शन असं म्हणतो। त्यानंतर डिस्प्लेसमेंट रिएक्शन। डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापित होणे, जागा बदलणे, विस्थापन करणे। The reaction in which the place of the ion of a less reactive element in a component is taken by another more reactive element by the formation of its own ions is called as displacement reaction। म्हणजे ही रासायनिक अभिक्रिया अशी आहे की एखाद्या मूलद्रव्य जर कमी रिएक्टिव्ह असेल आणि त्याच्यापेक्षा जर जास्त रिएक्टिव्ह मेटल बरोबर त्याची जर रासायनिक अभिक्रिया होत असेल तर तो कमी रिएक्टिव्ह असणाऱ्या एलिमेंटला तो त्या ठिकाणी डिस्प्लेस करतो आणि स्वतः त्या ठिकाणी त्याची जागा घेतो, म्हणून याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हटलेलं आहे। आता या ठिकाणी आपण त्याची काही उदाहरण पाहूया। कॉपर सल्फेट ॲक्वियस सोल्युशन मधून जर घेतलं आणि त्याची जर फेरस बरोबर जर रासायनिक अभिक्रिया केली, आता या ठिकाणी फेरस हे कॉपर पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला फेरस सल्फेट प्लस Cu म्हणजे कॉपर या ठिकाणी हे तयार झालेलं तुम्हाला दिसून येते। म्हणजे या ठिकाणी याची जागा आहे, याची जागा या ठिकाणी चेंज झालेली तुम्हाला दिसून येते। याच पद्धतीने तुम्ही खालची रिएक्शन तुम्ही सोडवून पहा। त्यानंतर आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन। आता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये होत असताना द रिएक्शन इन व्हिच द आयन in the reactant are exchanged to form a precipitate are called as double displacement reaction। आता यामध्ये डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये पण सेम तसंच आहे, परंतु याच्यामध्ये हे आयन एक्सचेंज होत असताना त्याच्यातून प्रिसिपिटेट या ठिकाणी तयार होते। म्हणजे या ठिकाणी जी प्रिसिपिटेट म्हणजे या ठिकाणी गाळ साका तयार होतो, त्याला आपण या ठिकाणी डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं त्याला म्हणतो आपण। सोडियम नायट्रेटचे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे। पोटॅशियम क्लोराइड बरोबर या ठिकाणी AgClKNO3 म्हणजे या ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही रिएक्टंटच्या या ठिकाणी रिप्लेस झालेले तुम्हाला दिसून येतील, याला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हटलं जातं। त्यानंतर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन। आता काही रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी आपल्याला उष्णता द्यावी लागते किंवा उष्णता त्याच्याकडून काढून घ्यावी लागते। There is the exchange of the heat in the chemical reaction as well
अकॉर्डिंग टू सम केमिकल रिएक्शन आर द एक्झोथर्मिक व्हाईल सम अदर आर एंडोथर्मिक. काही केमिकल रिएक्शन ह्या एक्झोथर्मिक असतात तर काही ह्या एंडोथर्मिक असतात. व्हाईल ड्युरिंग एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन हीट इज द आयदर ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग. म्हणजे ह्या एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये सभोवतालवरून हीट ऍब्सॉर्ब केली जाते अँड हॅज टू बी सप्लाइड कंटिन्युअसली फ्रॉम द आउटसाइड. किंवा त्याला बाहेरून उष्णतेला नियमितपणे त्याला पुरवली जाते. अशा केमिकल रिएक्शनला आपण एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणतो. या ठिकाणी एंडोथर्मिकची या ठिकाणी उदाहरण कॅल्शियम कार्बोनेट प्लस हीट. जर कॅल्शियम कार्बोनेटला जर हीट केली तर या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हा गॅस तयार झालेला तुम्हाला दिसून येतो. ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन हीट इज द गिवन अवे when reactant are transferred into the product. म्हणजे ह्या एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये असं घडून येतं की ही रिएक्शन घडल्यानंतर हे रिएक्शन झाल्यानंतर त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये हीट बाहेर पडते. त्याला आपण या ठिकाणी एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हणतो. या ठिकाणी एक्झोथर्मिक कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O जर केलं तर या ठिकाणी कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि उष्णता हे आपल्या याच्यामधून बाहेर पडलेले तुम्हाला दिसून येते. आता रेट ऑफ केमिकल रिएक्शन. तर केमिकल रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड आहे, कोणकोणत्या गोष्टीवरती रेट असतो त्याचा ठरलेला. सम रिएक्शन्स ऑकर ॲट अ डिफरंट रेट ऑफ द चेंजिंग द कंडिशन्स. काही कंडिशन्स काही परिस्थितीमध्ये काही रासायनिक अभिक्रिया घडून येत असताना काही असे सिच्युएशन म्हणजे त्याच्यावरती कोणकोणत्या गोष्टीचा इफेक्ट होतो त्या गोष्टी पाहू. फॉर एक्झाम्पल ड्युरिंग द विंटर लॉंग टाइम इज द रिक्वायर्ड टू द सेटिंग मिल्क इनटू द कर्ड. आता आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये जर दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याला आपल्याला भरपूर वेळ लागतो. फाईल ॲट द हाय टेम्परेचर म्हणजे जर जास्त तापमान असेल म्हणजे उन्हाळ्यामध्ये द रेट ऑफ द सेटिंग ऑफ द मिल्क इन्क्रीज अँड द कर्ड इज फॉर्म्ड अर्ली. उन्हाळ्यामध्ये हेच दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होत असताना त्याला कमी वेळ लागतो. मग अशा कोणकोणते फॅक्टर्स आहेत की त्याच्यामुळं हा रेट ऑफ द केमिकल रिएक्शन हा ठरलेला असतो. तर या ठिकाणी हे सर्व जे काही घटक आहेत 5 घटक आहेत की त्याच्यावरती हा रेट ऑफ केमिकल रिएक्शन हा डिपेंड असतो. एक आहे नेचर ऑफ द रिएक्टंट, दुसरा आहे साइज ऑफ द पार्टिकल ऑफ रिएक्टंट, तिसरा आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट, चौथा आहे टेम्परेचर ऑफ द रिएक्टंट आणि पाचवा आहे कॅटॅलिस्ट. चला तर प्रत्येकाचं आपण एक एक करून या ठिकाणी माहिती पाहूया. नेचर ऑफ द रिएक्टंट. आता रिएक्टंटचं नेचर कसं आहे याच्यावर देखील त्या रिएक्शनचा रेट अवलंबून आहे. ऑन रिएक्शन ऑफ द बोथ अल्युमिनियम अँड द झिंक with a dilute hydrochloric acid, hydrogen gas is the liberated and the water soluble salt of these metals are formed. However, the reaction of the aluminum metals takes place faster as compared to zinc metal. The nature of the metal is the responsible for this difference. Aluminum is more reactive than zinc. Therefore, the rate of a reaction of aluminum with hydrochloric acid is the higher than that of the zinc. Nature or reactivity of reactant influences that the rate of the chemical reaction. म्हणजे कोणत्या प्रकारचा रिएक्टंट त्या ठिकाणी वापरलेला आहे त्याचा जे काही फिजिकल प्रॉपर्टी आहे केमिकल प्रॉपर्टी आहे यावर देखील हा रेट ऑफ रिएक्शन अवलंबून असतो. साइज ऑफ द पार्टिकल्स. आता साइज त्याचं आकारमान कसं आहे याच्यावर देखील हे रिएक्शनचा रेट अवलंबून असतो. द रेट ऑफ द रिएक्शन डिपेंड अपॉन द साइज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिएक्टंट टेकिंग पार्ट इन द रिएक्शन. त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे काही पार्टिकल्स आहेत त्याचं स्वरूप कसं आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरती हे अवलंबून आहे. म्हणजे द स्मॉलर द साइज ऑफ द रिएक्टंट पार्टिकल हाय इज द रेट ऑफ द रिएक्शन. जर त्याची साइज लहानात लहान असेल तर त्याचा या ठिकाणी रेट ऑफ रिएक्शन ही जास्तीत जास्त असतो. म्हणजे जर साइज जास्त असेल तर त्याचा रेट ऑफ रिएक्शन हा जास्तच असणार. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. आता कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड इज द रिएक्टेड द फास्टर दॅन द डायल्यूट ऍसिड. डायल्यूट ऍसिड पेक्षा कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड मध्ये रिएक्शन हे जास्त प्रमाणामध्ये वेगाने घडत असते. विच मीन दॅट द रेट ऑफ द रिएक्शन इज द प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. म्हणजेच या ठिकाणी त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या सबस्टन्सचं त्या रिएक्टंटचं किती आहे याच्यावर हा रेट अवलंबून असतो. जर हाय रेट ऑफ कॉन्सन्ट्रेशन असेल तर या ठिकाणी ती रासायनिक जे काही केमिकल रिएक्शन आहे ती जास्त वेगाने घडून येते. नेक्स्ट
टेम्परेचर ऑफ द रिएक्शन, त्या घेतलेल्या आपण जो काही सबस्टन्स आहे, आता डिकम्पोजिशन रिएक्शन आपण पाहत असताना you have the carried out the decomposition of the limestone. In this activity the lime water does not turn milky before the heating to the limestone. म्हणजे या ठिकाणी हे आपण जो काही लाईम वॉटर होतं हे ह्याचं अजिबात ट्रान्सफर याच्यामध्ये मिल्की ह्याच्यामध्ये झालं नव्हतं कधीपर्यंत, जोपर्यंत त्याला आपण हीट दिलेली नाही तोपर्यंत. बिकॉज द झिरो रेट ऑफ द रिएक्शन, कारण त्या ठिकाणी रेट ऑफ रिएक्शन हा झिरो होता. फ्रॉम दिस इट लर्न दॅट, याच्यावरून आपण काय सांगू शकतोय की तर द रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. जर एखाद्या रिएक्टंटचं म्हणजे सबस्टन्सचं जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर त्या ठिकाणी त्या रिएक्शनला स्पीड येतो. कॅटलिस्ट, आता कॅटलिस्ट असा पदार्थ आहे की ज्याच्यामुळं रेट ऑफ केमिकल रिएक्शन हा वाढत असतो. The substance in whose the presence of rate of the chemical reaction changes without causing any chemical change to it. म्हणजे हा रासायनिक अभिक्रियेमध्ये जरी तो पार्टिसिपेट झाला असला तरी देखील त्याच्यातून जे काही रिएक्टंट्स आहेत आणि प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये त्याच्यामुळे काही बदल होत नाही. याला आपण कॅटलिस्ट असं म्हणतो. म्हणजे जर आपल्याला एखाद्या रिएक्शनचा रेट वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी कॅटलिस्ट यूज केला जातो. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हा यातला महत्वाचा पार्ट आहे. यातला आपला रेडॉक्स रिएक्शन हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. द केमिकल रिएक्शन इन विच ए रिएक्टेंट कंबाइन विथ ऑक्सिजन और द लूज हायड्रोजन टू फॉर्म अ प्रोडक्ट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये काय होतं तर याच्यामध्ये हायड्रोजन किंवा ऑक्सिजन कंबाइन होतो किंवा हायड्रोजन हा रिमूव्ह होतो, त्याला आपण या ठिकाणी ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतो. सच केमिकल सबस्टन्सेस which bring about an oxidation reaction by making oxygen available are called as oxidant or oxidizing agent. म्हणजे हे अशी केमिकल हे पदार्थ आहेत की यामधून ऑक्सिडेशन रिएक्शन ही फक्त ऑक्सिजनच्या उपलब्धतेमुळे होते, म्हणून यांना ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट असं त्यांना म्हटलं जातं. The chemical reaction in which reactant gain hydrogen are called reduction. जर त्या सबस्टन्स मधला रिएक्टंट्स मधला जर हायड्रोजन हा गेन झाला तर त्या ठिकाणी त्याला आपण रिडक्शन्स असं म्हणतो. Similarly, the reaction in which a reactant loses oxygen to form the product is also called as the reduction reaction. म्हणजे अशाच पद्धतीत जी काही रिएक्शन्स आहे की ज्याच्यामधून ऑक्सिजन म्हणजे which a reactant loses ऑक्सिजन म्हणजे ज्याच्यातून ऑक्सिजन निघून जातो त्या रासायनिक अभिक्रियेला आपण रिडक्शन रिएक्शन असं म्हणतो. नेक्स्ट या ठिकाणी द सबस्टन्स that bring about the reduction is called reductant or reducing agent. ज्याच्यामुळे ह्या सर्व हे सबस्टन्स मधून रिडक्शन होतं त्या सबस्टन्सला रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट असं त्याला म्हटलं जाते. द रिडक्टन्स is oxidized by the oxidant and oxidant is the reduced by the reductant. Due to these characteristics of the reduction and oxidation reactions is a single term redox reaction is used in the place of the two term. म्हणजे एकाच केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या दोन्हीही क्रिया होतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्या रासायनिक केमिकल रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन असं त्यांना म्हटलं जातं. म्हणजे रेडॉक्स रिडक्शन्स म्हणजे रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन या पद्धतीने ही रेडॉक्स रिएक्शन आपल्याला दिसून येते. When the positive charge on the atom or an ion increases on the negative charge on them decreases. जर या ठिकाणी पॉझिटिव्ह त्या ऍटम वरती चार्ज वाढला असेल त्यावेळेस निगेटिव्ह चार्ज हा कमी होतो त्यावेळेस ऑक्सिडेशन होतं आणि ज्या वेळेस पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो आणि निगेटिव्ह चार्ज वाढतो त्यावेळेस त्या ठिकाणी रिडक्शन होते. Rancidity. When we use
old leftover cooking oil for the making foodstuff, it is found to be the have a foul odor called acidity. आपण खूप दिवसापासून किंवा खराब झालेलं तेल झाकून जर ठेवलेलं असेल किंवा खराब झालेलं असेल तर त्याच्यातून आपल्याला असा कोंबट असा वास येतो. त्याला आपण रॅसिडिटी म्हणजे खवटपणा असं त्याला म्हटलं जातं. इफ फूड इज कुक्ड इन अ सच ऑइल इट टेस्ट आल्सो चेंजेस. आणि अशा ऑइल्स मध्ये जर हे फूड्स कुक केले तर त्याचा आपल्याला स्वाद त्याची चव वेगळी येते. When oil or the ghee is left aside for a long time or the fried food is left aside a long time, it undergo air oxidation and they become rancid. म्हणजे हे यांची त्या ऑइलची ऑक्सिजन बरोबर हवेतील ऑक्सिजन बरोबर त्याची रिएक्शन झालेली असते आणि त्याचं ऑक्सिडेशन झालेलं असतं. त्याला आपण रॅसिडिटी असं म्हणतो. रॅसिडिटी इन द फूड स्टफ कुक्ड इन ऑइल ऑर द घी इज प्रिव्हेंट बाय द युजिंग अँटीऑक्सिडंट. आणि हे अशा पद्धतीने रॅसिडिटी त्याचं ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून अँटीऑक्सिडंटचा वापर केला जातो. द प्रोसेस ऑफ द ऑक्सिडेशन रिएक्शन ऑफ अ फूड स्टफ कॅन ऑल्सो बी स्लोड डाऊन बाय द स्टोरिंग इन द एअर अ टाईट कंटेनर. म्हणजे या ठिकाणी त्याचा आपल्याला हवेशी संपर्क त्याचे जे काही टीन असतं त्याचं कंटेनर या ठिकाणी टाईट आपल्याला ठेवणं आवश्यक असतं. ते सीलबंद पॅक ठेवणं आवश्यक असतं. तर असे केले तर त्या ठिकाणी रॅसिडिटी त्याचं म्हणजे त्याला खवटपणा येणार नाही. जर तुम्हाला ही सर्व व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापूर्वीचा भाग तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवर तो उपलब्ध आहे, तो पाहून घ्यावा. जय हिंद.